नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता मंजू आणि आमरी निघालेली असते रिक्षाने मंदिरात यायला, कारण मंजूला आता सत्याचं लग्न थांबवायचं असतं. तेव्हा आता मंजू वाट बघत असते की केव्हा मंदिर येईल आणि केव्हा नाही. तर आता दुसरीकडे सत्यासुद्धा वाट बघत असतो की मंजू केव्हा येईल. गुरुजी पटपट विधी उरकवत असतात, कारण त्यांना दुसरीकडे लग्नाला सुद्धा जायचं असतं. तेव्हा आता गुरुजी म्हणत असतात, अहो पटपट करा, एवढं काय स्लो चालू आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात, मम्मा म्हणा. तेव्हा आता सत्या म्हणतो मम्मा. तर बलमा मुद्दाम थांबवण्यासाठी, म्हणजे एकदम स्लो लग्न चालू देण्यासाठी मा म्हणतो, किती वेळा मम्मा म्हणायचं, 2 वेळा की 1 वेळा. तेव्हा आता पप्प्यासुद्धा म्हणतो, अहो गुरुजी जरा हळूहळू करा ना, कारण मला ना काही समजत नाही आहे या विधी, तेव्हा तुम्ही हळूहळू बोला. आता गुरुजी टेन्शनमध्ये येतात, यांचं काय चाललं आहे, लग्न चालू आहे की मजाक चालू आहे असं गुरुजींना वाटत असतं. तर आता इकडे मंजू पोचलेली असते. तर आता सत्याचे मित्र तिला अडवत असतात की नाही, सत्याने नाही सांगितलं आहे, जर कधी मंजुरी वाघमारे आल्या ना तर त्यांना मध्ये एंट्री द्यायची नाही सांगितली आहे. तेव्हा आता ते मंजूला जाऊ देत नाही, मंजूला अडवतात. तर आता मंजू डायरेक्ट बांबू घेते आणि त्यांना मारणं लावते. त्यांना इतकं मारते की खूपच. तर आता आमरी डीजेला फोन लावते आणि झालेला सगळा प्रकार सांगते की आम्ही इथे पोचलेलो आहे आणि असं झालेलं आहे. तेव्हा आता डीजे तिथे बाहेर जातो. तर आता डीजे बाहेर जातो आणि मग त्यांना म्हणतो की या लवकर, पण तरी मंजू काही ऐकत नसते, त्यांना मारतच असते. तर आता इकडे मंदिरामध्ये असं होतं की आता म्हणजे माळ घालायचा विषय आलेला असतो ना, माळ घालायचा, फुलांची माळ. तेव्हा आता गुरुजी म्हणतात एकमेकांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा घाला. तर आता फुलांच्या माळा घालण्याची वेळ येते. तेव्हा आता पप्प्याची गर्लफ्रेंड रडते. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात, हिला काय झालं, ही का रडते आहे. तेव्हा आता बलमा म्हणतो, अहो ती तिची बेस्ट मैत्रीण होती ना, बेस्ट फ्रेंड होती ना लहानपणापासून, म्हणून तिला वाईट वाटतं आहे, म्हणून ती रडते आहे. तेव्हा आता बलमा मुद्दा म्हणतो, ताई शांत हो, ताई शांत हो, असं आता बलमा तिला म्हणत असतो. मग आत्याबाई म्हणते की अगं एवढं काय टेन्शन घेते, सत्याच्या घरी तू केव्हाही जाऊ शकते. मम्मी साहेब पण म्हणतात, अगं हो हेच ना, पण तू केव्हाही येऊ शकते, लग्न झालं ना की तू केव्हाही ये आमच्या घरी, तसं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आता असं पप्प्याच्या गर्लफ्रेंडला सांगत असते. तर आता सत्याही खूप घाबरलेला असतो, माळ घालायची वेळ देतं. पण शेवटी तर ते दोघं एकमेकांच्या गळ्यात माळ घालतात. सत्या म्हणतो, पप्प्या यार सॉरी, मला माफ कर, माळ तर घालावीच लागेल, कारण आता विधी तर कराव्याच लागतील, पण तोपर्यंत वाघमारे येऊन जातील. तर मग आता असं चालू असतं त्यांचं. तर मग आता ते दोघं एकमेकांच्या गळ्यात माळ घालतात. मात्र आता इकडे जयड्यालाही टेन्शन आलेलं असतं, पप्पांनाही टेन्शन आलेलं असतं आणि बलमा तर डायरेक्ट ते कोपऱ्यात जाऊन उभा राहतो. बलमा आता डोकं फोडतो की काय करू, हे तर सगळी गेम माझ्यावरच पलटणार आहे की काय, कारण सत्या मला सोडणार नाही, सत्या मला खूपच ओरडेल. त्याच्यामुळे बलमाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता पप्प्या मुद्दाम मध्ये येतो आणि गुरुजींना म्हणतो की गुरुजी मला एक विचारायचं होतं की तुम्ही ते मंत्र म्हणतात ना ते खूप छान म्हणतात, तुमची जीभ खूपच लांब आहे हो, कारण तुम्ही खूप मस्त मोठे मोठे मंत्र म्हणतात. असं त्या आता गुरुजींना हरभऱ्याच्या झाडावर चढवणं लावलं असतं त्या बलमाने, कारण त्यांना लग्न थोडं थांबवायचं असतं ना, कारण मंजू अजून पोचलेली नसते, नाहीतर मग मंगळसूत्र पप्प्याच्या गळ्यात घातलं तर ह्या दोघांचं लग्न होऊन जाईल, हे टेन्शन त्यांना असतं. तर आता बलमा म्हणतो, गुरुजी तुम्ही ते मम्मा 4 वेळा म्हणतात की 3 वेळा हो, की 2 वेळा म्हणायचं, किती वेळा ते मम्मा म्हणायचं, खूप छान म्हणतात बरं का मंत्र. तेव्हा आता गुरुजींना एक फोन येतो. तेव्हा आता गुरुजी फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो, हो येतोच आहे मी लग्न लावायला, इथलं एक लग्न आटोपलं ना की मी दुसऱ्या ठिकाणी येतोच. तेव्हा आता दुसऱ्या ठिकाणी गुरुजी म्हणतात, मला लग्नाला जायचं आहे, तुम्ही बोला ना पटपट, तुम्ही करा ना, आटोपा ना, किती वेळ लावता आहे लग्नाला. तेव्हा आता पप्प्या म्हणतो, अहो गुरुजी जरा हळू बोला ना, मला खूप घाई होते, मला एकदम व्यवस्थित हळू शांतपणे लग्न लावायचं आहे माझं, असं सांगत असतो. व आता गुरुजी म्हणतात, चला मला दुसरीकडे सुद्धा लग्न लावायला जायचं आहे, तुम्ही उरकवा तुमचं, आधीच उशीर झालेला आहे, किती स्लो चालू आहे तुमचं. तेव्हा आता बलमा म्हणतो, अहो गुरुजी तुम्ही इतके छान बोलतात ना, इतके मंत्र मस्त म्हणतात ना, मला खूप आवडले, आता परत तुम्ही मंत्र म्हणा, तिथले पैसे सुद्धा मी तुम्हाला इकडेच देतो, पण तुम्ही परत मंत्र म्हणा, पहिल्यापासून सुरुवात करा मंत्र म्हणायला. तेव्हा आता गुरुजी म्हणतात, अहो तुमच्या डोक्यात फरक पडला की काय, लग्न
लागून गेलेला आहे, फक्त आता माळा आणि मंगळसूत्रच घालायचं, बाकी काय विधी राहिली आहे. तेव्हा आता त्या ठिकाणी आता सत्याला खूप जाम टेन्शन आलेलं असतं, कारण आता फक्त मंगळसूत्रच घालायचं बाकी असतं. तर आता सत्या असं मंगळसूत्र घेऊन उभा असतो. तर आता इकडे पप्प्याची गर्लफ्रेंडसुद्धा त्याच्याकडे बघते. पप्प्याच्या गर्लफ्रेंडला तर चक्करच येत असतात. तेव्हा तिला चक्कर येतं. तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, हिला का चक्कर येत आहे आतापासूनच? अगं तू काळजी नको करू, तुझीच मैत्रीण आहे, फक्त लग्न होऊन ती आमच्या घरी येते, तुला जेव्हाही का आठवण आली ना आमच्या घरी ये, असं आता सांगत असते. तेव्हा आता मग तो मंगळसूत्र असा हातात धरतो आणि तिच्या गळ्यात घालणारच तोपर्यंत मंजू आता आलेली असते. मंजू त्याचा हात धरते आणि म्हणते, सत्या काय चाललंय तुझं हे? तू ह्या बटाट्यासोबत काय लग्न करते? केवढी मोठी बटाटी ती, एका महिन्यात प्रपोज करून तू तिच्याशी लग्नाला सुद्धा तयार झाला आणि मला तू फक्त बोलू शकत नाही, मला होकार लवकरात लवकर देऊ शकलं नाही, माझ्यासोबतच का असं केलं? तू मलाच का प्रत्येक गोष्टीला वेळ लावलास? तू मला प्रपोजसुद्धा लवकर केलं नाही, होकारसुद्धा लवकर दिला नाही. माझी चूक झाली की मी तुला नकार दिला, पण माझ्या वेळेस तू एवढा स्लो चालला आणि हिच्या वेळेस काय एवढं पटापट एका महिन्यातच लग्नाला तयार झाला. तेव्हा आता सत्या म्हणतो की अहो वाघमारे, तुमच्याने काही होणार नाही, तिने मला असं अख्ख्या साताऱ्यासमोर प्रपोज केलं म्हणून मी तिला होकार दिला, तुमच्यामध्ये एवढा दमच नाही. तेव्हा आता मंजू म्हणते, असं तू मला कमी नको समजू, ठीक आहे थांब, चल मी तुला सांगतेस आता माझ्यामध्ये दम आहे की नाही. तर तेव्हा आता मंजू सत्याचा हातात हात घेते आणि मंदिराच्या बाहेर नेते. तेव्हा आता त्या दोघांच्या मागे सगळेच जातात. तर आता मम्मीलाही वाईट वाटतं की ही नेबळ तिकडे आली कशी काय. तिचे डोळेसुद्धा मोठे मोठे होतात आणि आत्याबाईचे डोळे मोठे होतात, कारण मंजू सत्याचा हात धरते आणि मंदिराच्या बाहेर नेते आणि म्हणते, मी सत्या अख्ख्या साताऱ्यासमोर ओरडून सांगते की माझं सत्यजित सुर्वेवर मनापासून प्रेम आहे, आय लव्ह यू सत्या, असं छाती ठोकत मंजू सगळं त्याला प्रपोज करत असते. तर आता मंजू म्हणते, सत्या माझ्याशी प्रेम करशील ना, माझ्याशी लग्न करशील ना, असं आता सगळ्या जगासमोर सांगत असते. तर आता पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता मम्मीसुद्धा खूप खुश असते, मम्मीलाही खूप आनंद झालेला असतो, कारण सत्याचं आणि मंजूचं लग्न दोघंही जवळ आलेले असतात म्हणून मंजूच्या आईला खूप आनंद झालेला असतो. तर DJ आमरी खूप मजेत असतात, सत्याच्या पप्पाला सुद्धा आनंद झालेला असतो, मात्र आत्याबाईचा आणि मम्मी साहेबांचा चेहरा पडलेला असतो. तर आता इकडे मंजू त्याचा हात धरून परत मंदिरात घेऊन येते देवा साक्षीच्या सामने. ती म्हणते की सत्या माझ्याशी लग्न करशील का, ती त्याला प्रपोज करते. तेव्हा आता सत्या म्हणतो, वाघमारे या बाशिंग तुमच्याच नावाची मी बांधलेली होती आणि तुमच्यासोबतच लग्न करेल, मी तुमचा साथ कधीच सोडणार नाही. तेव्हा आता सत्या मंजूच्या हातात हात धरतो आणि दोघं देवाकडे बघतात आणि सत्या म्हणतो, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही वाघमारे. तर आता मम्मी साहेबांना खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे मम्मी साहेब खूप चिडलेले असतात. मी आता मंजूला परत घरात घेईल का आणि सत्या परत तिच्यासोबत लग्न करेल का? लग्न तर करणारच आहे ते, पण तरी मम्मी स्वीकारेल का मंजूला परत सून म्हणून, हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.